का? झाले की किती झाले जमा? 7.5. काय केलं त्या पैशाचं? आपल्या घरात समजा काय मनी काय आपलं असं केलं. हातभार लागले 4-5. हा बर, मग आता विधानसभेचं वारं चाललंय पवारांच्या विरुद्ध पवार. कोण येईल निवडून? दादा कुठले दादा? दोन्ही पण दादाच आहेत की. अजय दादा. का बरं अजित दादा? मग आता लाडकी बहीण केली त्यांनी आपल्याला म्हणलं होय, मग त्यांना द्यायचं. त्यांनाच निवडून हा. आणायचं. मुख्यमंत्री म्हणून कोणाला आवडेल पाहिला? अजित दादा. मुख्यमंत्री होणार दुसरं कोण होणार आहे? अजितदादाच मुख्यमंत्री होणार दुसरं कोण होणार आहे? होय, पण आता बारामतीचे आमदार पण नव्हतात. दादाच कोणते दादा? अजितदादा. अजित दादा. काय लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले का? झालं की किती झाले? सगळे झाले काहीतरी 750 का काय 7,500 झाले. काय केलं त्याचा उपयोग? काय घरासाठी किती उपयोगीला आलं, खूप उपयोगीला आलेलं उपयोगीला आलं. हो मग काय. पण आम्हाला कधी आम्हाला 100 रुपये दिले नाहीत. सख्खा भावांनी 4 जण भाऊ आहेत पण कुणी ओळखत नाही वडिलांच्या मागं. आणि आम्हाला आता असं वाटतं की आमचा एकटाच दादा भाऊ आहे असं आहे. आता आम्हाला दादाशिवाय कुणीच नाही असं आम्हाला वाटायला लागलं. आधी तर वाटायचं कोणच नाही पण आता वाटतं की आमचा दादा हक्काचा आहे आणि आम्हाला भाऊ आहे आमच्या पाठीशी असं वाटतं. आता आम्हाला 4 भाऊ आहेत सगळं पण त्यांनी आम्हाला कधी 100 रुपयाची साडी नाही दिली. आम्हाला वहिनीने एवढ्या साड्या दिल्या. आम्ही प्रत्येक कार्यक्रमाला गेलो तर वहिनीने आमचा मान राखला. आम्ही पोस्टरवर वहिनी बघायचो पोस्टरवर. आता आम्ही समक्ष वहिनीच्या हातात हात देतो. वहिनी आम्हाला पाहायला भेटते त्या, दादा आम्हाला बोलत्या. ग्रामस्थ जोडून आहेत त्यांच्यासोबत पण आपण संवाद साधणार आहोत की नक्की विधानसभेला कोण बाजी मारणार, बारामतीचा आमदार कोण होणार हे आपण जाणून घेऊया. अजितदादा. अजित दादा. का बरं अजित दादा? विकासाचा बादशाह अजितदादा आहे. प्रत्येक गावात तळागाळात फिरणारा माणूस, प्रत्येक समस्या जाणून घेणारा माणूस आहे. आणि गावोगावी विकास केला आहे. तो कधी रस्ते असतील, विकासाचे काम असतील, तुमचे लाईटचं काम. आज मोफत शेतकऱ्यांना वीज दिली आणि लाडकी बहीण योजना केली त्यांनी. आणि अजून एक महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतला आहे की शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यायची, रात्रीचं नको. विंचू काट असतात, रात्रीचं शेतकऱ्यांना जावं लागतं शेतीमध्ये. महत्वाकांक्षी प्रकल्प हे राबवतोय दादा आणि अगदी तळमळीचा कार्यकर्ता. आणि असा हा आमदार आयुष्यात नवस करून मिळणार नाही. एक तळमळ असणारा. आणि आपण एखादं घर बांधलं, आपण 6ला आपलं बंगला बांधला तरी बघायला जात नाही. पण दादा असं की 6ला उठून पाणी मारायला बघायला लागतो. ही बिल्डिंग ती बिल्डिंग बघा, हे अमकं करा. मग अशा माणसाला का द्यायचं नाही मत? आणि असा माणूस का होऊ नये? असा माणूस मुख्यमंत्री व्हावं ही आमची इच्छा आहे. आता मधल्या गाड्या बंद पडलं एक टाइम, पण दादांच्या गाड्या कधी बंद पडणार नाही. होय, विकासाचं का? हा, दादांनी सगळे चांगलं केलेलं आहे. दादासारखे माणूस कोण नाही. आम्हाला दादाशिवाय मी कोणाला मत देतच नाही काय नाही. दादा आम्हाला चांगलं सांभाळलेलं आहे. आमच्या मंडळीला ते आलेत पैसे ती त्यांच्या नावाने जमा होत्यात. आम्हाला बी थोडासा सपोर्ट. युवा पिढी आहे, युवा पिढींचा कल कोणाकडे आहे हे आपण जाणून घेऊया. काय म्हणलं, आता विधानसभेची लढत पवारांच्या विरोधात पवार आहेत. कोणत्या पवारांचं पारडं जड आहे? मला तर वाटतं अजितदादांचं पारडं जड आहे नक्कीच. का बर? कारण त्यांनी विकास कामे भरपूर केले बारामतीमध्ये, तालुक्यामध्ये, त्याच्यामुळे त्यांचंच पारडं जड आहे. तुमच्या गावात काय विकास कामं काय केली, युवकांसाठी काय केलं असं तुमचं म्हणणं? आमच्या गावात रोड रस्ते वगैरे सगळं बांधकाम बऱ्यापैकी सगळं शासकीय काम बरीच झालेले भरपूर. म्हणजे 10 वर्षापूर्वी ह्या बरामपूरचं चित्र खूप वेगळं होतं आणि आता खूप वेगळं. ह्याचं श्रेय कुणाला? अजितदादांना जातं. अजितदादाला. म्हणजे तुमचं असं म्हणते पूर्ण दादाचं अजितदादाच निवडून येईल? हो, अजितदादा 100%. दादा तुमचं काय म्हणणं आहे? अजितदादाच. का बरं दादा? दादांनी बारामपूरमध्ये भरपूर विकास कामं केली, तसंच बारामती तालुक्यामध्ये पण भरपूर विकास कामं केली, त्याच्यामुळे अजितदादाच. अजितची निवडणूक चालू आहे, पवारांच्या विरोधात पवार आहेत. कोणाचं पारडं जड आहे असं तुम्हाला वाटतं? अजित पवार. का बरं अजित पवार? काम विकास काम सगळे केलेत आणि आमच्या गावात काम केले. काम काय तुमच्या केले, गटर लाईन केली, 10 वर्षापूर्वी ह्या गावाची काहीच नव्हतं. 10 वर्षी झाले आम्हाला. गावातनं सायकलीवरती हंड्यांवरती पाणी घेऊन येत होता. आणि ते कार्ड आहे, मला आठवतं, माझे पाहुणे इथं आहेत. दिवस पाण्यावरतीच जायचं, टँकरची वाट बघत बसावं लागायचं. आणि युवकांची स्थिती काय ह्या गावात? युवकांची सगळी दादाचीच माग आहेत. आणि दादांनी हे विकास काम केल्यामुळे असं तुमचं म्हणतंय की पूर्ण आमचं दादा निवडून येतील वाटतं? 100%. कोणते दादा? अजित दादा. अजित दादा. तुम्ही पाहताय की
दादांपूर्वी खूप ह्या गावाची परिस्थिती वाईट होती, पाण्याची कंडिशन खूप वाईट होती, पण दादांमुळे ह्या चांगले दिवस गावातील आले दादांमुळे चांगले दिवस आले.